नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। सुप्रीम कोर्टाचा एकनाथ शिंदे गटाला मोठा दणका। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी एकमेकाविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या। जून 2022 मध्ये प्रतिस्पर्धी गट उदयास आले तेव्हा त्यांच्याकडे विधानसभेत बहुमत, आमदारांचे बहुमत असल्याच्या आधारावर शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले होते। शिंदे यांनी नियुक्त केलेल्या व्हीपलाही राहुल नार्वेकर यांनी अधिकृत व्हीप म्हणून मान्यता दिली। शिवसेना पक्षाचे आणि शिंदे गटाच्या आमदारांचे व्हीपचे कोणतेही उल्लंघन केले नसल्याचं त्यांनी सांगितलं। या निकालाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारावरील अपात्रतेची याचिका फेटाळण्याच्या राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील इतर आमदारांना नोटीस बजावली आहे। शिंदेच्या आमदारांना 10व्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवण्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नकार दिला होता। यावर शिवसेना उद्धव ठाकरेंनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे। भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पांडिवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी झाली। या 2 आठवड्यात उत्तर देण्यास शिंदे गटाला सांगण्यात आले आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।